हाय, चला आज आपण कोबीची भाजी बनवूया. तर आपण कोबी चिरून घेतला आहे, डाळ आपण भिजवून घेतली आहे, मुगाची डाळ. आणि गॅसवर कढई ठेवून गरम तेल झाल्यावर त्यामध्ये मोहरी जिरा टाकून ती तडतडली की त्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आपल्याला एक कांदा बारीक चिरून तो टाकून घेतलेला आहे. एक मिरची टाकली आहे, हळद, मीठ आणि चांगलं परतून घ्या. त्यानंतर आपण जी डाळ भिजत घातली होती मूग डाळ ती टाकून घ्या आतमध्ये. डाळ चांगली परतून झाली की त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून डाळ चांगली शिजवून घ्यायची आहे आपल्याला. आणि त्यानंतर त्यावर झाकण ठेवून आपल्याला 1 ग्लास पाणी ठेवून ती वाफ आणून घ्यायची आहे आपल्याला, कारण आपल्याला जास्त पाणी नाही आतमध्ये मिक्स करायचं आहे. ओके, आता डाळ शिजली असं समजलं की थोडासा मसाला टाकून ते चांगली परतून घ्या. त्यानंतर त्यामध्ये कोबी टाकून घ्या आणि कोबी परतवून घेतला की परत आपल्याला एक वाफ काढून घ्यायची आहे. म्हणजे तसंच आपल्याला त्यावर ताट ठेवून पाणी टाकून परत एक वाफ द्यायची आहे. मस्त आपली कोबीची भाजी तयार आहे. थोडासा मसाला कमी वाटला तर आपण टाकू शकतो त्यामध्ये. आणि एक टोमॅटो चिरून टाकला आहे मी वरून. ही आपली कोबीची भाजी तयार आहे. चला, कोबीची